श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आजच्या व्हिडिओमध्ये कोणताही उपाय घेऊन आलेले नाहीये किंवा कोणतीही सेवा घेऊन आलेले नाहीये. तर बऱ्याच माझ्या ताई मैत्रिणी आणि दादासुद्धा, म्हणजे असं नाही की फक्त ताई मैत्रिणी, तर दादासुद्धा दुःखाशी खूप निगडीत प्रत्येक व्यक्ती असतो. दुःखाचं आणि आपलं एक नातं असतं. लक्षात घ्या, दुःख हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतंच. तुम्हाला दिसणाऱ्या गोष्टी अगदी सेलिब्रिटी जरी असतील तरी त्यांच्याही आयुष्यात दुःख हे असतं. दुःखाशी दोन हात कसे करावेत याचंच उदाहरण किंवा ह्याच्याच एक थोडक्यात तुम्हाला मी आज एक मोटिवेशनल तुमच्याशी बोलणार आहे की तुमच्या आयुष्यात जर दुःख असेल, त्रास असेल, यातना असतील तर तुम्ही काय करावं. सगळ्यात आधी एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, जी परवाच अगदी रिसेंटली माझ्या ताईनंच मला सांगितलेली आहे. ती गोष्ट ऐकून मन फार भावूक झालं की मुली आणि मुलं यामध्ये किती फरक असतो बघा. ती मी थोडक्यात सांगणार आहे कारण तिनं ती ऑलरेडी सांगितलेली आहे की 3 मुलगे असतात, एक मुलगी असती. वडिलांचा मृत्यू होतो, वडिलांचा अचानक मृत्यू होतो. वडिलांना 4 खांद्यावर घेऊन जात असतात तेव्हा एक व्यापारी त्यांना आडवा येतो आणि म्हणतो की मी ही बॉडी पुढे जाऊन देणार नाही, कारण तुमचे वडील मला 5 लाख रुपये देणार आहेत. खूप वेळ, तास, 1.5 तास या गोष्टीवरून वाद होतो. मात्र काही केल्या ती बॉडी तो व्यापारी पुढे नेऊन देत नाही. तो अडूनच राहतो की माझे 5 लाख द्या आणि त्यानंतरच ही बॉडी पुढे न्या. 4ही मुलांनी खांदे धरलेले असतात. 3 मुलं आणि अजून कोणतरी असतं, त्यांनी जे खांदा धरलेला असतं ते खाली ठेवतात. तुम्ही जाणो आणि आमच्या वडिलांचं देणं जाणो. आम्हाला आमचे संसार आहेत, आम्ही आमचं बघू का ह्यांचं बघू. बसा वाद घालत, द्यायचे असेल तर द्या पुढे, दुनिया तर राहू दे, असं म्हणून ती मुलं बाजूला उभी राहतात. ही सगळी बातमी त्या मुलीच्या कानावर पोचती. घरी जी मुलगी असते तिच्या कानापर्यंत जाती की असं असं वडिलांचा जो देह आहे तो पुढं जाऊन देत नाहीयेत, आता काय करायचं. मुलगी त्या स्थानावर येते आणि त्या व्यापाऱ्याला म्हणते की मी तुमचं किती, म्हणजे माझे वडील तुमचं किती रुपये देणं लागतात. तेव्हा ते वडील म्हणजे ते जे व्यापारी असतात ते म्हणतात की 5 लाख रुपये, थोडं ना तिडकं 5 लाख देणं आहे आणि मी ते आता असंच कसं सोडून देऊ. तेव्हा ती म्हणती काका काळजी करू नका, अंगावरचे दागिने अगदी मंगळसूत्र सकट, कानातलं, अंगठ्या, तिच्याकडे जे काही असतं ते देऊन घरात येताना थोडेफार ती पैसे घेऊन आलेली असती ती अशी पदरात घेती आणि त्यांच्या पुढं करते आणि म्हणती हे घ्या काका, ह्यातनं आपण नंतर हिशोब करू, ह्यातनं काहीही अजून राहिलं असेल तर मी तुम्हाला उद्याच्या उद्या परत करते, पण माझ्या वडिलांच्या अंत्यसंस्कार होऊ दे, त्यांचे विधी असे अडवून ठेवू नका, मला खूप त्रास होईल. आणि ती खूप रडू लागते. तेव्हा त्या व्यापाऱ्याला अतिशय कळवळून येतं, वाईट वाटतं आणि बाळा हे पैसे तुझ्यापाशीच ठेव, आता मी तुला सांगतो की काय खरं आहे ते. तुझे वडील मला 5 लाख रुपये देणं नव्हतं, तर मी तुझ्या वडिलांना 5 लाख रुपये देणं होतं आणि मला हेच बघायचं होतं की तुमच्या सगळ्यांमध्ये कोण योग्यतेचे, ज्याच्या हातात मी ते पैसे देऊ शकतो. आणि त्यानंतर हे सगळं मिटतं आणि त्या वडिलांवर अंत्यसंस्कार स्वतः मुलगी करते, कारण त्या मुलीने हे सिद्ध केलेलं असतं की मुलगी ही मुलगी असते. खरं सांगा की मुली या मुली असतात. स्त्री जन्मा तुझी कहाणी असं आपण म्हणतो. स्त्रीला वेळोवेळी पदोपदी आयुष्यात अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. कुणाचा पती पीत असतो, कुणाचा पती खूप संशय घेतो, कुणाचा पती नीट बोलायला बघत नाही, कुणाचा पती कमवत नाही, कुणाचा पती बायकोची कधी बाजूच समजून घेत नाही, तर कुणाचा पती पत्नीला पत्नीच समजत नाही, तर त्याचं बाहेर काहीतरी असतं. अशा प्रत्येक व्यथांनी माझ्या वेगवेगळ्या स्त्रिया या काही ना काही, म्हणजे सगळ्याच नाही पण 70% स्त्रिया या दुःखी आहेत. तुम्हाला मी एक सांगते की तुम्हाला जर कोणी 100 रुपये देत आहे, एक उदाहरण देते, तुम्हाला जर कोणी 100 रुपये देत आहे तर ते घ्यायचे की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. समोरचं जर तुम्हाला दुःख देते, मुद्दाम तुम्हाला त्रास देते, तर ते तुमच्यापर्यंत घ्यायचं का नाही हे तुम्ही ठरवायचं. तुमच्या हातात जबरदस्तीनं ते 100 रुपये कोणी ठेवू शकत नाही. तुमची जर इच्छा असेल की तर ते घ्यायचे तरच तुम्ही ते घेऊ शकता, अन्यथा तुम्ही त्या व्यक्तीला सांगू शकता की मला ह्याची गरज नाहीये, म्हणजे तुम्ही जे बोलता आहात त्याची मला गरज नाहीये. वेळेला जर अत्यंत
तुमच्यावर अन्याय होत असेल, अत्याचार होत असेल, तर वेळेला तुम्ही ती जागा, ते घर स्वतःच्या आत्मविश्वासापेक्षा आणि स्वाभिमानापेक्षा या जगात काहीही मोठं नाहीये. सगळ्याला त्याग द्या, सगळं सोडून द्या, पण आपल्या मुलांना अंतर देऊ नका. आपल्या मुलांसाठी तुम्हाला एका पटीपर्यंत, ज्या क्षणापर्यंत सहन करता येत आहे त्या क्षणापर्यंत सहन करा आणि त्यानंतर तुम्ही स्वतः तुमच्या मुलांसाठी दुर्गा माता बना आणि मग बघा की समोरची व्यक्ती तुम्हाला त्रास देऊ शकते का. एकतर तुमच्याकडे 2 पर्याय आहेत, घर सोडणे, अन्यथा त्याच घरात पाय रोवून हिम्मतीनं त्या माणसाशी लढा देत राहणं, 4 पैसे स्वतः कमवणं. भले ते 5,000 असू दे, पण महिन्याला तुम्ही कमवलेच पाहिजेत. आत्ताच्या प्रत्येक स्त्रीनं, आत्ताच्या जगात नवरा ₹1,00,000 जरी कमवत असेल तरी मी तुम्हाला सांगते की आपले 5,000 हे आपले असतात, ज्याच्यावर कुणीही अधिकार गाजवू शकत नाही. आज मी 4 पैसे कमवते, मी माझ्या घरातल्यांना मला काही वाटलं मी घेऊ शकते, देऊ शकते. आपण पतीकडून पैसे घेऊन त्या गोष्टी करण्यात काहीही तथ्य नसतं आणि आपण कमवतो असलो की आपल्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण होतो. अशा अनेक मैत्रिणी आहेत ज्यांना अजून बँकेतनं पैसे काढणं, देणं, घेणं, आज मी तेल विक्री आत्ता करते तर गुगल पे सुद्धा करता येत नाही, अशाही काही स्त्रिया आहेत. एवढंही मागं राहू नका. उद्या जर कोरोनासारखा एखादा आजार परत आला, पती सोडून गेला, पत्नी सोडून गेली, भाऊ बहीण आई वडील सोडून गेले, तर जगायचंय ना, मागं आपल्याला जगावंच लागतं. आपण कुणाच्या माघारी, सतीयुग आता निघून गेलं की नवऱ्याच्या चितेवर उडी मारायची, हे युग आता निघून गेलेलं आहे. कधी कोणती वेळ कोणावर येईल सांगू शकत नाही. त्यामुळे लढा, कधीच हरून जाऊ नका, कधीच खचून जाऊ नका. ज्या दिवशी हाराल त्या दिवशी स्वामींपुढे बसा, रडा, त्यांना सगळी व्यथा सांगा की स्वामी हे काय चाललंय माझ्या आयुष्यात, हे बदलणार आहे का नाही. तुम्हाला स्वामी संकेत देतील आणि त्याप्रमाणे तुम्ही चाला. बघा तुमच्या आयुष्यातून दुःख दूर होईल. आणि खरं तर दुःख आपण घेत असतो, समोरच्याचं आपण सहन करत असतो. रागीट व्यक्तीबद्दल मी तुम्हाला एक सांगते की बॉस समोर तुमचा नवरा तुमच्यावर वाटेल तसं तोंड सोडतोय, पण त्याच्या बॉस समोर किंवा त्याच्या एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यासमोर तो तोंड सोडेल का? नाही. तो गप्प बसेल. का गप्प बसेल? कारण त्याला कळतंय की कुणापुढं गप्प बसायचं आणि कुणापुढं रागवायचं. म्हणजे ती व्यक्ती रागीट आहे का? तर ती व्यक्ती रागीट नाहीये, ती तुमच्यावर अधिकार गाजवते. मग तो कितपत गाजवून द्यायचा, कितपत नाही, हे फक्त आणि फक्त माझ्या या माता बहिणींच्या, भगिनींच्या हातात आहे की तुम्ही जोपर्यंत सहन करत आहात तोपर्यंत तुमच्यावर अन्याय हा होतच राहणार. ज्या दिवशी तुम्ही सहन करायचं बंद व्हाल त्या दिवशी सगळी परिस्थिती एका रात्रीत म्हटलं तरी पलटू शकेल. इतकी परिस्थितीमध्ये स्वामी सेवेमध्ये ताकद आहे. त्यामुळे हताश होणाऱ्या, दुःखी होणाऱ्या किंवा कुणाचीही साथ नसणाऱ्या स्त्रियांनी हरून जाऊ नका, तर काही ना काही करत राहा, काही ना काही मार्ग काढत चला, काही ना काही आयुष्यात प्रगती करत चला. स्वतःसाठी वेळ काढा, थोडं फिरून या, थोडं निसर्गाच्या सानिध्यात राहा, थोडंसं तुम्ही गाणी ऐका, थोडा व्यायाम करा हलका फुलका. तुमचं जिथं मन रमतं, फक्त घर, मूल, चूल एवढ्यात राहू नका. त्याच्या बाहेरही दुनिया आहे. त्या दुनियेत तुम्ही जरासं बाहेर पडा, स्वतःकडे बघा की आपण 15 वर्षापूर्वी कसं होतो, आपण 15-20 वर्षापूर्वी काय आयुष्य जगत होतो, आत्ता आपण काय आयुष्य जगतोय, हेच आपलं आयुष्य आहे का? हे बघा, मूल दोघांना होतं, स्त्रीलाही होतं आणि पुरुषालाही होतं. मूल होतं म्हणजे काय, आई आणि बाप दोघंही होतात. मात्र आईच्या अंगावर सगळी जबाबदारी अचानक एका दिवसात ती एका मुलाची किंवा मुलीची आई होती आणि त्याला मोठं करणं हे तिचं काम असतं. पुरुष कामावर निघून जातो. हा आहे स्त्री पुरुषातला भेदभाव, जो आपण कितीही म्हटलं की स्त्री पुरुष आता खांद्याला खांदा लावला तरी हा आहे भेदभाव. आणि हाच मिटवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की जसं मूल माझं आहे तसं मूल तुझं आहे. काही गोष्टीत तुम्ही स्वतः स्टँड घ्या. स्टँड घेतल्याशिवाय तुमच्या आयुष्यात काहीही तुम्ही प्राप्त करू शकत नाही. अन्यथा दिवस रात्र तुम्ही तुमचे टेन्शनमध्ये घालवाल आणि मला असे कमेंट कराल की घरात हा त्रास आहे, तो त्रास आहे. त्रास कोणाला नाहीये. मी तुम्हाला आज अगदी कॅमेरासमोर सांगते की त्रास मलाही आहेत, पण त्यातनंही दुसऱ्या दिवशी सकाळी उभं कसं राहायचं, किती वेळ त्रास करून घ्यायचा, किती वेळ सोसायचं, ह्याला सुद्धा काहीतरी मर्यादा असतात. आणि त्या मर्यादा एकदा संपल्या, स्त्रीच्या अंगातली सहनशीलता एकदा संपली की कुणीही त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. हे मी तुम्हाला आज प्रॉमिस करते की तुम्ही तुमच्या आयुष्याचा लढा स्वतः लढा आणि मग बघा तुम्ही जिंकताय की हारताय. श्री स्वामी समर्थ.